recording this session. So coming back to the point, the ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस किंवा युजेस म्हणतात त्याला. तर आपण हे 2 ॲप्लिकेशन मागच्या आठवड्यामध्ये हे शिकलो आहोत. आता याचं तिसरं एक ॲप्लिकेशन राहिलेलं आहे, टू चेक द करेक्टनेस ऑफ टू चेक डायमेन्शनल करेक्टनेस ऑफ गिवन फिजिकल इक्वेशन. आता काय असतं ते सांगेल मी. टू चेक दी डायमेन्शनल करेक्टनेस ऑफ गिवन फिजिकल इक्वेशन. ओके बच्चा पार्टी लोक. तर आता हे काय असतं ना, हे फिजिक्समध्ये ना झालं हे लक्षात राहत नाही म्हणजे स्टुडंट म्हणून तुमच्या हे लक्षात राहत नाही. ही भाषा जी आहे ना, की हे काय डायमेन्शनल करेक्टनेस फिजिकल इक्वेशन लक्षात काय काय ठेवणार आहे आणि पार्ट काय काय करणार आहे. तर मग मी हे तिसरा पार्ट तुम्हाला शिकवतो. हे बघा घडतं काय, फिजिक्स असं सांगतं की एक प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी एक आहे. तर ते प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी मी एकदा समजून सांगतो, मग तुम्हाला आयडिया क्लिअर होईल तिसऱ्या ॲप्लिकेशनची. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी म्हणजे काय, तर ते सांगतं. मला बघा निबंध लिहायची सवय नाही आहे, मी इक्वेशनच्या फॉर्ममध्येच लिहिल. मग डायमेन्शन्स ऑफ LHS फिजिकल क्वांटिटी, LHSला असणाऱ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन मस्ट बी इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ RHS फिजिकल क्वांटिटी. आता हे उलट वर्डिंगमध्ये जास्त अवघड आहे, समजून सांगायला मी एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगेल. डायमेन्शन्स ऑफ LHS फिजिकल क्वांटिटी मस्ट बी इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ ईच RHS फिजिकल क्वांटिटी असं लिहितो. डायमेन्शन्स ऑफ ईच RHS फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय सर, नाही समजलं, ठीक आहे, कारण हे फिजिक्स तसंच आहे बाबा, पहिल्या गोमध्ये समजतच नाही, एक्झाम्पल दिल्याशिवाय समजतच नाही. सो हे प्रिन्सिपल जे आहे त्या प्रिन्सिपलचं स्टेटमेंट आणि इक्वेशन मी इथं लिहिलं. मला निबंध लिहायला आवडत नाही, तुम्ही परीक्षेत डायरेक्ट जरी असं लिहिलं ना तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. तुमचे मार्क कट करण्याचा अधिकार कुणाला नाही, आणि जर केलंच तर शिक्षकाने का केला याला तुम्ही विचारू शकता की सर याच्यात काय चुकलं सांगा, आणि मग शिक्षक नक्कीच तुम्हाला म्हणेल नाही ठीक आहे, मे बी तुम्ही ग्रॅमॅटिकली ते करेक्ट नाही लिहिलं पण मॅथमॅटिकली ते करेक्ट आहे. आणि फिजिक्स आय कांट डिस्क्राईब फिजिक्स विदाउट हेल्प ऑफ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. सो स्टेटमेंट लिहून टाकलं. मग याचा अर्थ काय, फॉर एक्झाम्पल हे बघा, सॉरी फॉर दिस, पेन चेंज करायचं राहिलं बाबा, विसरलो. ओय बाबा पेन आजा. तो फॉर एक्झाम्पल मी जर असं लिहिलं एखादं इक्वेशन, V इज इक्वल्स टू U प्लस AT, कायनेमॅटिक्सचं इक्वेशन है. डू यू नो अबाउट दिस टर्म्स, व्हाट इज V, व्हाट इज U, व्हाट इज A, व्हाट इज T, कोई बताएगा मुझे. कायनेमॅटिक्सचं इक्वेशन आहे. V म्हणजे काय, कोणी सांगेल मला. V म्हणजे असते फायनल वेलोसिटी. व्हेरी गुड. आणि U म्हणजे काय असते, इनिशियल वेलोसिटी. यस वेरी गुड, इनिशियल वेलोसिटी. ए का मतलब क्या होता है, स्मॉल ए का एक्सेलरेशन. यस एक्सेलरेशन, नॉट ड्यू टू ग्रॅव्हिटी, ओनली एक्सेलरेशन. अँड T स्टँड्स फॉर क्या, इन्स्टंट टाइम. तर मग आता त्यांचं म्हणणं काय माहिती का, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचं. ते म्हणतं आता LHSला कोण आहे आपल्या केसमध्ये सांगा. हे जे गिवन इक्वेशन आहे, ह्या गिवन इक्वेशनच्या डाव्या बाजूला कोण प्रेझेंट आहे, डावी बाजू, दिस इज LHS. कोण आहे प्रेझेंट बताओ. तो LHS में है V. आता Vचे डायमेन्शन्स तोंडपाठ आहेत सर्वांचे, मला सांगायला लावू नका, सांगा पटकन. नसतील तर मी ऑनलाईन छड्या पण पाठवतो. चला पटकन, Vचे फायनल वेलोसिटीचे डायमेन्शन, हर्षदा, साक्षी, शिवराज. L1T-1. करेक्ट, L1T-1. तुम्ही ना आपली नोटबुक घेऊन बसत जायचं बरं का बच्चा पार्टी. आणि हा जो मोबाईल आहे ना, तो मोबाईल कुठंतरी असा टेकून ठेवायचा. मोबाईल हातात धरून सेशन, झोपून बिपून सेशन अजिबात कुणी अटेंड करायचे नाही, मग कंटाळा येतो. हे काय पिक्चर नाही पाहत आहे तुम्ही, समजून घ्या. हे आपल्याला विद्या ग्रहण करायची आहे, नॉलेज घ्यायचं आहे. सो त्याच्यासाठी तुम्ही योग्य पोझिशनमध्येच हवात. जसं तुम्ही अभ्यास करताना पेन पेन्सिल पाटी घेऊन बसत असताल, बेंचवर बसत असताल, घरी टेबलवर बसा, टेबल नसेल खुर्ची कॉट कुठंतरी बसा.
पण प्रॉपर, आणि ही जागा फिक्स ठेवायची जिथं तुम्ही अभ्यास करतात किंवा जिथं तुम्ही सेशन अटेंड करणार आहे रोज तिथंच करायचं. तुम्हाला सांगतो त्या जागेवर बसून एवढे पॉझिटिव्ह वाईब्स येतात ना. तुम्ही तुम्ही ऐकलंय का रे, संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, कुठे टेकून लिहिली होती त्यांनी? एका खांबाला टेकून लिहिली होती. एका खांबाला टेकून लिहिली होती, आणि त्या खांबाला पैस म्हणतात आज, पैस. ठीक आहे. सो नेवासामध्ये जर तुम्ही गेले तर मग तिथंच का बसले ते? तर तिथं त्यांना त्या पॉझिटिव्ह वाईब्स आल्या, तिथं त्यांना ते विचार सुचले, त्यांनी ती ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद महाराजांनी ती लिहून काढली. तर मग तसे विद्या घेतोय आपण यार, तुम्ही टाइमपास नका करू, आणि करायचं असेल तर सेशनलाही जॉईन करू नका, आईबाबाचे पैसे वाया घालू नका. ठीक आहे. सो बी सिरियस. नोटबुक घेऊन बसायचं, लगेच नोटबुक उचकायची. मी प्रश्न विचारल्यावर नोटबुकमध्ये पाहून सांगितलं, देन ऑल्सो आय एम ओके विथ इट. सो एल एच एसचे डायमेन्शन्स व्ही, एल एच एसचे डायमेन्शन आले L1T-1. आय वुड लाईक टू कॉल दिस ॲज इक्वेशन 1. आर एच एसमध्ये कोण कोण आहे आता मला सांगा. आर एच एसमध्ये मी दुसरा हायलायटर वापरतो आता. आर एच एसमध्ये 2 टर्म आहेत. आणि टी. यस, कोण आहे? एक यू आहे आणि दुसरा कोण आहे? ए इंटू टी. दोघांमध्ये कुठलं ऑपरेशन आहे? मल्टिप्लिकेशन, ऍडिशन? एडिशन. हाँ, तो आर एच एस में अपन लिखेंगे u प्लस क्या लिखेंगे? ए टी. तो u चे डायमेन्शन, u म्हणजे व्हेलॉसिटी, u चे पण डायमेन्शन, व्हेलॉसिटी कुठली असू द्यात, इनिशियल असू द्यात, फायनल असू L1 द्यात, T-1 L1T-1 प्लस ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशनचे पण तोंडपाठ व्हायला पाहिजे आता, ते असतात L1T-2. L1 T-2 व्हेरी गुड. आणि स्मॉल टी, स्मॉल टी म्हणजे हा टाइम झाला, सो टाइमचे आले T1 T1. डायमेन्शन्स. मग परत बघा, हे बनलं L1T-1 प्लस L1 आणि हा T-2 T+1, दोघांचं मिळून काय बनलं? हा T-2 T+1 काय बनलं सांगा? T⁻⁻1. सो कधी पण लक्षात ठेवा, एल एच एस और आर एच एस दोघांचेही डायमेन्शन्स, म्हणजे माझं सांगण्याचा उद्देश काय की आपण अशाच क्वांटिटी ॲड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. बघा इथं कुठलं ऑपरेशन आहे? ॲडिशन. अशाच क्वांटिटी ॲड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो ज्यांचं युनिट सेम असतं आणि ज्यांचे डायमेन्शन सेम असतात. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला म्हटलं 3 kg ॲपल प्लस 5 लिटर पाणी, यांची ॲडिशन होऊ शकते का रे? नाही होऊ शकणार. तुम्ही याला काय रिप्रेझेंट करणार? युनिट काय लिहिणार? 3 + 5 8 आणि काय kg लिटर, असं कसलं कुणी युनिट तरी फाइंड आउट केलंय का कधी? कधीच नाही. सो तुम्ही प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय सांगतं? वी कॅन ॲड ओनली दोज क्वांटिटीज विच हॅव सेम युनिट, आणि युनिट जर सेम असेल म्हणजे इथं kg असेल 3 kg प्लस इथं 5 kg असेल तर मी त्याचं उत्तर 8 kg लिहू शकतो ना. कारण मग याचं युनिट सेम आहे, याचं युनिट सेम आहे, आणि युनिट सेम असेल की डायमेन्शन सेम असतात. मग आर एच एसच्या प्रत्येक क्वांटिटीचे डायमेन्शन आणि एल एच एसचे डायमेन्शन्स हे इक्वल जर असतील तर त्याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, आणि हे असं असायलाच पाहिजे. So principle of homogeneity states that dimensions of LHS physical quantity must be equal to dimensions of each RHS physical quantity. तो अपन सीख रहे थे तीसरा पार्ट, क्या? टू चेक द डायमेन्शनल करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. मग एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही हे मला पाहायचं आहे, हे मला समजून घ्यायचं आहे. सो हे जे मी आता लिहिलं आहे, दिस इज नॉट पार्ट ऑफ युअर आन्सर, बट दिस इज इम्पॉर्टंट फॉर अंडरस्टँडिंग द लॉजिक. सो मग मला सांगा, आता बघा आपली जी एल एच एस होती, एल एच एसचे डायमेन्शन काय आले? L1T-2. आणि आर एच एसचे पण डायमेन्शन काय आले? प्रत्येक क्वांटिटीचे L1T-2, दुसऱ्या क्वांटिटीचे पण L1T-2. सो फ्रॉम 1 and 2 we can say that LHS dimensions of LHS are equal to, हाँ बोलो, equal to dimensions of RHS. So we can say that the given equation is dimensionally correct. Therefore we can say that, बघा माझं हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे, जेई मध्ये MCQ मध्ये विचारले गेलेले ते प्रश्न. we can say that dimensions of LHS is equal to dimensions of RHS. So therefore we can say that given physical equation is dimensionally correct. Given physical equation is dimensionally correct. हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. हे इक्वेशन फिजिकली करेक्ट आहे की नाही हे नाही सांगू शकतं. इज डायमेन्शनली करेक्ट, बट
फिजिकली इट मे बी और मे नॉट बी करेक्ट असं लिहितो मी. इट मे बी और मे नॉट बी करेक्ट. आता हे शब्द काय लिहिलेत ना मी परत पुढे एक्सप्लेन करून देईल तुम्हाला. बरं मला सांगा आता दुसरा फॉर्म्युला लिहिला मी व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू मी परत मागे येणार आहे बरं का ते एक्सप्लेन करायला. आपल्याला चेक करायचं आहे की क्वेश्चन असा असतो असं विचारतात ते चेक वेदर given physical equation is dimensionally correct. Check whether given physical equation is dimensionally correct. आणि इक्वेशन असं दिलंय v square is equals to u square plus 2as. बच्चा पार्टी. तर आता व्हॉट इज v पटकन सांगा मला सर्वांनी. दोज वर अटेंडिंग. फाइनल वेलोसिटी. हाँ फाइनल वेलोसिटी. u मतलब क्या? क्या इनिशियल वेलोसिटी. वेरी गुड. u मतलब इनिशियल वेलोसिटी. a मतलब क्या? एक्सेलरेशन. s मतलब क्या? एक्सेलरेशन. s मतलब क्या? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट. ठीक आहे या फिर डिस्टन्स ट्रॅव्हल. मग आता त्यांनी काय विचारलाय प्रश्न चेक वेदर गिवन फिजिकल इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. मग हे गिवन इक्वेशन असे यूज डायमेन्शनल ॲनालिसिस. ठीक आहे काय यूज करा डायमेन्शनल ॲनालिसिस मेथड वापरा. मग आता डायमेन्शनल ॲनालिसिस काय सांगतं तर ते सांगतं म्हणजे आत्ता प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी जे वापरले मी ते अकॉर्डिंग टू इथं लिहितं अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. हां सांगा चलो जल्दी बताओ. डायमेन्शन्स ऑफ LHS मस्ट बी इक्वल टू dimensions of डायमेंशन्स ऑफ RHS. yes must be equal to dimensions of RHS. तो मैं यहाँ पे लिखने के लिए जा रहा हूँ RHS ची प्रत्येक टर्म LHS चे डायमेन्शन. मग LHS कोण आहे तर गिवन फिजिकल इक्वेशन मध्ये हा v स्क्वेअर आहे आणि इकडे कोण आहे u स्क्वेअर प्लस 2as. मग LHS चे डायमेन्शन पहिल्यांदा घेऊयात. LHS इज इक्वल टू v स्क्वेअर. तो मैंने v का डायमेंशन लिखा L1t-1 इसका स्क्वायर लेना है वो भूलने का नहीं. एंड लॉज ऑफ इंडाइसेस मैंने आपको पढ़ाया है a टू द पावर m टू द पावर n इज रिटन एज a टू द पावर क्या m इंटू n. अगर मेरे पास ऐसे टर्म है a टू द पावर m इंटू b टू द पावर n टू द पावर q असं जर असेल जे की इथं आहे आत्ता बघा l टू द पावर 1 t टू द पावर -1 टू द पावर 2 म्हणजे दोन वेगवेगळ्या टर्म आहे a b. लेट्स टेक डाउन l ॲज a t ॲज b. मग कसं लिहिणार रे पुढे काय लिहितो मग मी मग ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन होत असते m आणि q ची a टू द पावर m इंटू q लिहितात मल्टिप्लाइड बाय b टू द पावर n इंटू q. ठीक है सो जगह नहीं है इधर b n टू द पावर n इंटू q ऐसा. ठीक है सो LHS के डायमेंशंस बोलो LHS के डायमेंशन L2t⁻². कॉल इट एज इक्वेशन 1. RHS में भी ऐसा होना मांगता फिर RHS में तो दो इक्वेशन है एक है u स्क्वायर दूसरा है 2as. अभी u स्क्वायर के डायमेंशन बोलो L1t-1 उसका स्क्वेअर प्लस ट्वाइस. आता खूप महत्त्वाचं समजून घ्या बच्चा पार्टी. ट्वाइस हा कॉन्स्टंट आहे काय आहे कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट जी व्हॅल्यू असते त्या व्हॅल्यूला डायमेन्शन्स नसतात त्याला युनिट पण नसतं. इट्स जस्ट अ न्यूमेरिकल व्हॅल्यू. हे मी तुम्हाला वारंवार आवर्जून शिकवलेलं आहे. आठवतंय का हर्षदा साक्षी श्रावणी साक्षी तुषार आरती प्रेम त्यानंतर सिद्धी शिवराज आठवतंय ना. हो सर. यस मग ह्या 2 चे डायमेन्शन घ्यायचे नाही पण ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन सांगा. ॲक्सेलरेशनचे L1t-2. यस व्हेरी गुड. आणि डिस्टन्स म्हणजेच लेंथ परत L1 आलं. मग आता हे सॉल्व करून घ्या. L टू द पावर 1 टू द पावर 2 काय लिहिणार L टू द पावर 2 t टू द पावर -1 टू द पावर 2 t टू द पावर -2 प्लस. आता हां बरं का मला सकाळी एक डोक्यात आलं विचार म्हणजे ऑफलाईनच्या सेशनमध्ये पण तर समजून घ्या. आता इथं ह्या दोन क्वांटिटीमध्ये इथं मल्टिप्लिकेशन आहे आणि इथं काय रे ॲडिशन आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर लॉज ऑफ इंडायसेस वापरू शकतात.
एल टू द पावर 1 इथला एल टू द पावर 1 दोनों का मिला के 1 + 1 2 टी टू द पावर -2. तर आता फायनल असं होतं गडबडीत की इथं प्लस साईन आहे. मग सर परत एल टू टू द पावर 4 येईल का, टी टू द पावर -4 येईल का? तर उत्तर आहे नाही. का बरं? कारण लॉज ऑफ इंडायसेस ॲप्लिकेबल ओनली वेन देर इज ए मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑपरेशन. इथं ॲप्लिकेबल होणार नाही, समजून घ्या. प्रिकॉशन घेताल का? स्टेप समजली का? मग LHS आणि RHS बघा, LHS लिहिलं मी L2T-2, RHS पण तेवढाच आला की नाही? बच्चा पार्टी बघा, इथं समजत नसेल ते बघा, LHS L2T-2, RHS में दोनों टर्म L2T-2 L2T-2 और हमने इनका एडिशन किया बराबर. तो इक्वेशन 1 आणि 2 Yes, sir. इक्वेशन 1 आणि 2 मध्ये सांगा मग LHS चे डायमेन्शन्स आणि RHS चे डायमेन्शन्स मॅच करतायत का? हो सर. यस, तुमच्या समोर आहे. आणि मॅच जर करत असेल तर मग आपण काय लिहिणार? वरती काय लिहिलंय? The given physical equation is dimensionally correct. डायमेन्शनली करेक्ट, बट फिजिकली इट मे बी और मे नॉट बी करेक्ट. तेच वापरायचं सगळीकडे. सो ॲज असं लिहूयात, ॲज फ्रॉम 1 and 2 dimensions of LHS is equals to dimensions of RHS. So we can say that इथं लिहितो, therefore we can say that given physical equation is डायमेन्शनली करेक्ट. ठीक आहे, तेच वाक्य परत रिपीट करतोय मी, सॉरी त्याच्यासाठी, बट हे डोक्यात बसावं म्हणून. करेक्ट, बट फिजिकली इट मे बी और मे नॉट बी. का बरं असं लिहिलंय तर आता सांगतो. मे नॉट बी करेक्ट. तर का असं लिहिलं हे बघा. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हा जो 2 आहे ना, 2 वापरलेला मी, तर ह्या 2 ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे आणि ह्या 2ची कुठलीही डायमेन्शन निघत नाही. मग मला सांगा, मी जर फिजिकल फॉर्म्युला असा लिहिला असता v² = u² + as, तरी सुद्धा डायमेन्शन सेमच आले असते ना. हे बघा, v² = u² + as लिहिलं असतं, काही फरक पडला असता का? बच्चा पार्टी मला सांगा, डायमेन्शन सेम आले असते की नाही? हो सर. 2 चे तसे पण आपण डायमेन्शन घेतलेत का? 2 चे नाही, 2 ला ड्रॉप करून टाकले आपण तसं बी. बरोबर आहे का? शिवराज, सिद्धी, कळते का? प्रेम, आरती, तुषार, साक्षी, या. सो मग तसंही आपण त्या 2 ला ड्रॉपच केलंय, त्याला कॉन्स्टंट मानलंय, तर तिथे डायमेन्शनलेस आणि युनिटलेस आहे. मग 2 ला काही अर्थच नाही आहे. मग आता जर मी असं म्हटलं, हे इक्वेशन फिजिकली करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे सांगा, तर तुम्ही म्हणताल सर हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे बाबा, पण फिजिकली इनकरेक्ट आहे. बरोबर आहे की नाही? कारण इथं 2 पाहिजे होता, पण ह्या इक्वेशनमध्ये नाही. कारण असा फॉर्म्युला आपण शिकलेलो आहे आत्तापर्यंत, पण ह्या फॉर्म्युल्यामध्ये 2 न घेता जरी सॉल्व केलं तरी माझं उत्तर येतंय, ते डायमेन्शनली करेक्ट येतंय. म्हणून कधी पण लक्षात ठेवा, डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये एखादं इक्वेशन जर डायमेन्शनली करेक्ट आलं, म्हणजे आता बघा आपल्या केसमध्ये डायमेन्शनली करेक्ट आलंच, पण ते फिजिकली करेक्ट असेलच म्हणून तुम्ही 100% खात्रीने सांगू शकणार नाहीत. म्हणून असं लिहावं लागतं, फिजिकली इट मे बी और मे नॉट बी करेक्ट. ओके बच्चा पार्टी, अंडरस्टूड? आता सपोज मी असं लिहिला फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा. कायनेटिक एनर्जी तुम्हाला सांगितलं ½ असतो. आता हा फॉर्म्युला माहिती आहे मला, हा करेक्ट आहे, हा फिजिकली पण करेक्ट आहे. फिजिकल इक्वेशन म्हणजे फॉर्म्युला. फिजिकल इक्वेशन म्हणजे काय फिजिक्समध्ये? फॉर्म्युला. तर फॉर्म्युला करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे? तर करेक्ट आहे. मग तो फिजिकली करेक्ट आहे का नाही? हे बघा, फिजिकल इक्वेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्या? फॉर्म्युला. आणि फॉर्म्युला करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे? तर हा फिजिकली पण करेक्ट आहे. फिजिकली करेक्ट इक्वेशन
आणि डायमेन्शनली पण ते करेक्ट येईल, डायमेन्शनली करेक्ट. ठीक आहे. सो मग एखादं इक्वेशन बघा, मी काय सांगतो आता, एखादं इक्वेशन जर डायमेन्शनली करेक्ट असेल तर ते फिजिकली करेक्ट असू शकतं किंवा नसू पण शकतं. पण एखादं इक्वेशन बघा, आता उलटं बोलतोय, एखादं इक्वेशन जर फिजिकली करेक्ट असेल तर ते डायमेन्शनली करेक्ट असतंच. दोन शब्द बोलतोय मी. जर एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असेल, आता मी असं लिहिलं के इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर, मॅच होणार आहे डायमेन्शन्स दोघांचे पण. हे दोन, आता हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे पण फिजिकली इनकरेक्ट आहे. मी इथं लिहितो डायमेन्शनली करेक्ट, डायमेन्शनली करेक्ट, फिजिकली काय लिहिलं, इनकरेक्ट, फिजिकली इनकरेक्ट. मग आता असं लिहिलं के इज इक्वल्स टू हाफ एम व्ही स्क्वेअर, काय लिहिणार, डायमेन्शनली पण करेक्ट आणि काय लिहिणार, फिजिकली पण करेक्ट. मग एखादं इक्वेशन जर फिजिकली करेक्ट असेल ना तर ते डायमेन्शनली करेक्ट असतंच. पण एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असेल तर ते फिजिकली करेक्ट असेलच म्हणून शंका आहे. तर असा तो शब्द आहे आणि असा तो प्रश्न असतो. ओके. सो होप तुम्हाला त्याची आयडिया कळली आता मला काय सांगायचं आहे. मग मी तुम्हाला आता आणखी एक होमवर्कसाठी क्वेश्चन देतो, कारण आज मी एकटाच आहे इथे क्लासेसवर आणि आय हॅव टू रश टुडे. इवन मला ऑनलाईन सेशन स्टार्ट करायला पण उशीर झाला. तर मी होमवर्कसाठी तुम्हाला लोकांना प्रश्न देतो आणि जे सांगितलं ते करा. PDF आता शेअर करेल मी, कालच्या क्वेश्चन पेपरची आन्सर की पण शेअर करेल. उद्या सर्वांनी मला 25 प्रश्न सोडवायचे, दुसरी नोटबुक करायची, मला ते पाठवा, प्रामाणिकपणे पाठवा. तुम्ही नोटबुकमध्ये रेफर करू शकता क्वेश्चनच्या हिंट्स वगैरे. आणि मग त्यातले कुठले प्रश्न नाही समजले तर ते नक्की विचारा मला. ठीक आहे. चेक वेदर गिवन फिजिकल इक्वेशन इज, whether given physical equation is dimensionally correct. ठीक आहे. असं मी विचारतो प्रश्न. तर मी क्वेश्चन देतो, यस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ AT स्क्वेअर. आता हे बाकी सगळ्या टर्म्स माहिती तुम्हाला. आणि यस म्हणजे डिस्टन्स, यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी, टी स्टँड्स फॉर टाइम, ए स्टँड्स फॉर एक्सेलरेशन, यूज डायमेन्शनल ॲनालिसिस फॉर द सेम. ओके. आज विद्यार्थी पण कमी आहेत, सो जास्त नाही मी तुम्हा लोकांचं वेळ घेणार आणि जास्त टॉपिक नाही कवर करणार. पण हां, जो होता तो इम्पॉर्टंट टॉपिक आहे खूप, आणि प्लीज गो थ्रू इट. ओके, चालेल. हर्षदा, साक्षी, आरती, प्रेम, यस यस यस, यस सर. चलेगा चलेगा. चालेल मग. ओके, थांबूयात मग. बाय बाय, गुड नाईट. सर होमवर्क आहे. हा मी शेअर करतो ना हे PDF शेअर. तुम्ही PDF वाचत नाही का? PDF शेअर करत असतो ना मी. हर्षदा, लिहायचंय का तुला लगेच आता हे? झाला लिहून. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. सॉरी चले चलेगा फिर. चलो, गुड नाईट. सी यू ऑन टुमारो. हां, ओके, बाय बाय.